हॅलो फ्रेंड्स, परीक्षेमध्ये एका मार्काला विचारला जाणारा तुमचा क्वेश्चन म्हणजे यूज कॅन ऑर यूज एबल टू. वाक्यामध्ये जर कॅन असेल तर त्याच्या जागी एबल टू वापरा किंवा एबल टू जर असेल तर त्याच्याऐवजी कॅन वापरा. मग कसं करायचंय बघा, वाक्य आपल्याला जर कॅन वापरायला सांगतायत मग कॅन केव्हा केव्हा वापरायचं? एम एबल टू, इज एबल टू, आर एबल टू किंवा विल एबल टू जर आलं तर ते काढून टाकून त्याच्याऐवजी आपण कॅन वापरू शकतो. जर पास्ट फॉर्म मध्ये वाक्य असेल, वॉज एबल टू असेल किंवा वर एबल टू असेल तर त्याला काढून तुम्ही वापरू शकता तिथे कुड. ठीक आहे, बघा मग त्याच्यासाठी आपण वाक्य बघूयात. फर्स्ट एक्झाम्पल इज हेअर, आय एम एबल टू डिफीट ऑल ऑफ देम. आता इथे आलेला आहे एम एबल टू, म्हणजेच काय करायचं आपल्याला? एबल टू काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी काय वापरायचं? आपल्याला कॅन वापरायचंय. बघा किती सोपं असतं. आय जसाच तसा ठेवा, एम एबल टू हा जो पार्ट आहे तो काढून टाका आणि त्याच्याऐवजी टाका फक्त इथे कॅन. कॅन टाकायचंय आणि उरलेलं जे सेंटेन्स आहे ते ऍज इट इज जसंच्या तसं लिहून आपल्याला घ्यायचं. इथे बघा, आय कॅन डिफीट, आय कॅन डिफीट ऑल ऑफ देम. हे झालं आपलं सेंटेन्स तयार. कॅन आणि एबल टू दोघांचाही अर्थ सेमच होतो. हे काहीतरी आपण करू शकतो, आपलं ते सामर्थ्य आहे असं जेव्हा आपण दाखवतो तर त्याच्यासाठी आपण एबल टू किंवा कॅन वापरू शकतो. त्याच्यासाठी आपण मग काय केलंय तर एम एबल टू काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी घेतलं आपण इकडे कॅन. दोघांचाही अर्थ सेमच राहतोय. आय एम एबल टू डिफीट ऑल ऑफ देम, मी त्या सर्वांना हरवू शकतो, किंवा आय कॅन डिफीट ऑल ऑफ देम, मी त्या सर्वांना हरवू शकतो. वाक्याच्या अर्थामध्ये कुठलाही बदल आपण होऊ देत नाही आहोत. ठीक आहे, सेकंड सेंटेन्स बघा. सेकंड सेंटेन्स मध्ये एबल टू न वापरता इथे कुड वापरलाय आणि प्रश्नात विचारलं जाऊ शकतं तुम्हाला की कुड काढून तिथे टाका एबल टू. मग कसं करणार आहे बघा. नताशा, नताशा, आता कुड काढून टाकायचंय म्हणजेच एकतर वॉज एबल टू घ्यायला लागेल किंवा वर एबल टू घ्यावं लागेल. मग तुमचा सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वॉज एबल टू घ्या आणि प्लुरल असेल तर काय करा? वर एबल टू घ्या. आता नताशा आहे म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट आहे आपला, म्हणून इथे आपण वापरणार वॉज एबल टू. बघा मग, नताशा वॉज एबल टू परफॉर्म her role of villain. भूतकाळ आहे म्हणून इथे वॉज एबल टू आपण वापरलंय कुडच्या जागी. नताशाने तिचा विलनचा रोल परफॉर्म करू शकली. नताशा तिचा विलनचा रोल परफॉर्म करू शकली असा या वाक्याचा अर्थ होतो. हा 1 मार्कासाठी तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि अगदी सोप्या पद्धतीने तुमचा 1 मार्क तुम्ही इथे मिळवू शकता. थँक्यू.